सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण सर्वजण एका महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन ऐकण्यासाठी एकत्रित आलो आहोत. तेव्हा आदरणीय प्रमुख वक्ते आचार्य देवव्रत बुट सर यांना मी वंदन करते. तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ त्यांना नमन करते आणि इतर सर्व उपस्थित अभ्यासकांना सस्नेह नमस्कार. आपल्या आयुष्यातील 16 संस्कारांपैकी महत्त्वपूर्ण मानला जाणारा संस्कार म्हणजे विवाह. यालाच लग्न असंही म्हणतात. आता विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचंच किंवा दोन समूहांचंच एकत्रित येणं नसतं, तर त्यांच्याशी संबंधित आप्त इष्ट सर्वांनाच यांच्याशी संबंध येतो. आणि जसा मनुष्य सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला कोणीतरी भेटत असतं. आणि अगदी आपलं जेव्हा आपण लहानपणापासून ज्या समूहात वाढतो, त्यानंतर अगदी वेगळ्या समूहाशी आपलं नातं जोडलं जातं, तेव्हा अधिक उणं होणारच असतं. आणि ते अधिक उणं होताना त्याला संतुलित कसं करायचं, हे सुद्धा एक खूप मोठं कौशल्य असतं. तसंच पूर्वापार चालत आलेल्या काही नियमांना आपण धरून ज्योतिषी अभ्यासक सर्व केवळ पंचांगातील कोष्टकाला बघून किती गुण जुळतात किंवा तसंच आपण आणखी काही थोडंफार अष्टकूट बघतो, परंतु देश काल आणि स्थिती पात्र ह्यांचा विचार करता काही नियम बदलत असतात किंवा बदलून ते लावावे लागतात परिस्थितीनुसार. जसं अर्थशास्त्र असो किंवा विज्ञान असो, कुठलेही शास्त्र म्हटलं तर त्याचे नियम असतात, ते एका विशिष्ट परिस्थितीत लागू होतात. म्हणजे कुठलाही नियम असला तर त्याला काउंटर करणारा दुसरा नियम असतो. योग असेल तर योग भंग आहे की नाही हे सुद्धा बघावं लागतं. सुख आहे तर त्याचप्रमाणे दुःखही असतं. अशा अनेक मुद्द्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि बऱ्याच ठिकाणी आजच्या काळात घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे हा विषय निवडला गेला. म्हणजे आदरणीय बुट सरांनी सुद्धा या विषयावरच भर दिला आणि मला सुद्धा त्यांचा तो विषय खूप चर्चेला जावा असं वाटलं. म्हणून हा विषय आज निवडण्यात आलेला आहे, की ह्यामध्ये विवाह गुणमेलन करताना किंवा विवाह जुळवताना बरेच अभ्यासक कुठल्या चुका करतात, म्हणजे ते चुकीच्या दिशेने इंटरप्रिटेशन होऊ शकतं आणि होत असतं. तर ते होऊ नये म्हणून थोडीशी सावधगिरी बाळगावी यासाठी तज्ञ असणारे बुट सर, ज्यांना परिचयाची तशी आवश्यकता नाहीये, ते सर्व परिचित आहेत. त्यांचा सूर्य सिद्धांतीय पंचांग आपण रोज वाचतो, ऐकतो, बघतो, त्याचा अभ्यास करतो. तसंच सर म्हणजे एक त्रिस्कंद फलादर्श ज्योतिष अभ्यास मंडळामधील माजी अध्यापन करणारे ज्येष्ठ आचार्य होते. त्याचप्रमाणे त्यांचे देश विदेशात शिष्य आहेत. चाहता वर्ग मोठा आहे. तसंच मार्गदर्शन घेणारेही अनेक लोक आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीकडून आपण आज मार्गदर्शन घेऊ, म्हणजे ते सर्वांनाच उपयुक्त ठरेल आणि एक ही जनसेवाच घडेल असं म्हणता येईल. तेव्हा अधिक वेळ न दवडता मी आदरणीय बुट सरांना हा मंच सुपूर्द करते आणि त्यांना विनंती करते की सर आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आजच्या या मकर संक्रमणाच्या दिवशी एका चांगल्या विषयावरती मला बोलायची संधी दिली, याबद्दल मी प्रथमच कीर्ती पाटील मॅडमचे अत्यंत आभार मानतो. आणि आपण सर्वजण माझे हे तिळगुळ रूपी 2 शब्द जे आहेत ते गोड मानून घ्याल अशी आशा करतो आणि माझ्या विषयाकडे मी वळतो. ज्योतिष्याकडे येणारे जे पृच्छक असतात किंवा आपल्या मनात चिंता घेऊन जो काही वर्ग येतो, त्यामध्ये सगळ्यात मोठा जो वर्ग असतो तो लग्नाची चिंता घेऊन येणारा असतो. त्यामध्ये स्वतः जातक आणि जातकाचे आई वडील यांचा सुद्धा त्यामध्ये भरणा अधिक असतो.
आणि ज्योतिषावरती ही एक फार मोठी जबाबदारी येऊन पडते की यांना योग्य मार्गदर्शन कुठल्या तऱ्हेनं, कुठल्या प्रकारानं करायचं, जेणेकरून आलेल्या 2 पत्रिकांचं जर विवाहात रूपांतर झालं तर ते दोघेही व्यक्ती आपला संसार अतिशय उत्तम रीतीने करू शकतील आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जास्त प्रॉब्लेम्स न येता ते एक सक्सेसफुल मॅरिड लाईफ जगू शकतील. यामध्ये ज्योतिषशास्त्र फार बोलकं आहे आणि दोघांच्या पत्रिकेवरून विवाहाचा विचार हा करणं हे अत्यंत सुलभ रीतीनं आपल्याला शक्य असतं. त्यामध्ये परंपरेने काही दंडकं टाकलेली आहेत आणि त्या दंडकांचा वापर करताना आपली काय गल्लत होते याविषयी मी आज थोडक्यात बोलणार आहे. यामध्ये आता पाटील मॅडमने सांगितलं की विवाह म्हणजे काय. त्यांनी अतिशय सुंदररीत्या थोडक्यात विवाह संस्थेची माहिती दिली आणि माझा बराचसा भाग हलका केला. जर आपण अगदी वेदांमध्ये गेलो किंवा धर्मशास्त्रीय आधार जर बघितला विवाहाचा, तर विवाहाचं प्रयोजन काय? तर विवाहाचं प्रयोजन हे वंशवृद्धी हे पहिलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माणसाला काय पाहिजे, आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करायची आहे, कशाला करायची आहे, आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करून त्याला काय साधायचं आहे, तर त्याचं उत्तर एकच असतं की त्याला मोक्ष पाहिजे. आता ही जी मोक्षाची भानगड आली आहे हे मी माझ्या भाषणातून अनेक वेळा सांगत असतो की हा सगळा आत्म्याचा भाग आहे. मनाला मोक्ष अजिबात नको असतो. मन हे नेहमीच भोगामध्ये अटकलेलं असतं आणि जन्मोजन्मी ते भोगांकरताच भोगामध्येच विराजमान असतं आणि त्याला त्यातच आनंद असतो. पण आत्म्याचा मार्ग आणि आत्म्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे मोक्षाचं आहे. आणि हा मोक्ष साधायला आत्मा वारंवार मनाच्या आधारानं मनावरती आरूढ होऊन एका शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्याला अनेक योनींमधला जन्म मिळतो आणि मनुष्य योनीमध्ये येऊन तो पुढं आपलं मार्गक्रमण करतो. अतिप्राचीन वैदिक वाङ्मयानुसार आणि वैदिक धर्मानुसार हा मोक्षाचा अधिकारी कोण याबद्दल बरेच उहापोह करण्यात आलेले आहे. त्यामध्ये विवाहाशिवाय माणसाला मोक्ष मिळतो का असा जर प्रश्न आपल्या मनामध्ये आला की नुसता संन्यास घेऊन तो मोक्षप्राप्तीला जाऊ शकतो का, तर याचं उत्तर शास्त्रामध्ये नाही आहे. आणि मोक्षाकरता जे काही पूरक धर्म कार्य करायचं आहे ते पत्नीशिवाय, तुमच्या सहचारिणीशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे धर्म आणि वंशवृद्धी हे 2 भाग अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते खरं विवाहाचं प्रयोजन आपल्या भारतीयांनी मानलेलं आहे. यामध्ये हा प्रकार साधारणतः 150-200 वर्षापर्यंत ही समजूत कायम होती. पण जसं इंग्रजांची आक्रमणं वाढलीत आणि ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून त्यांनी कलकत्त्याकडून आणि आपल्या इकडे मुंबईकडून जो भारतामध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेशानंतर
त्यांनी जे काही आपलं ब्रिटिश ज्ञान, आपलं पाश्चात्य धारणीचं ज्ञान आपल्या डोक्यावरती लादलं, की ज्याने आपल्याला आज या वैदिक पद्धतींचा, धर्मशास्त्राचा विसर पडत चाललेला आहे आणि पाश्चात्यांची विवाह पद्धती ही जवळपास आपण एक 95-96% आत्मसात केलेली आहे असं मला वाटतं. पण गंमत अशी आहे की ज्योतिष शास्त्र ज्या वेळेस लिहिलं गेलं त्यावेळची विवाह संस्था आणि आजची विवाह संस्था, त्यावर झालेले पाश्चात्तीकरणाचे संस्कार, यामधली तफावत आज संभ्रमित करणारी आहे. आणि ही संभ्रमाची अवस्था दूर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही संभ्रमाची अवस्था जर दूर झाली तर ज्योतिष्य हा फार मोठं कार्य करू शकतो, ज्योतिषी हा फार मोठं कार्य करू शकतो, असं एक माझं प्रामाणिक मत आहे. दोन जीवांना एकत्र आणणं आणि त्यांना संसाराच्या गाड्यामध्ये गुंफणं म्हणजेच खरं लग्न आहे का? किंवा दोन मनांचं योग्य रीतीनं मिलन होणं आणि त्यांचं सहचर्य हे अत्यंत आनंदाचं, एक एन्जॉयमेंटचं जावं, हा विवाहाचा उद्देश आहे का? असे अनेक 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 प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. आता मुख्यतः आजची विवाह संस्था जी आहे ती झपाट्यानं बदललेली आहे. अगदी साधारणपणे तुम्ही लग्नाचं वय जरी विचारात घेतलं तरी मी आता 60 वर्ष पूर्ण करेल यावर्षी. माझ्या वेळेस मी जेव्हा लग्न केलं त्यावेळेस असणारी विवाह संस्था, त्यावेळेस पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी आणि आजची विवाह संस्था यामध्ये 180 अंशाचं अंतर आहे. एक्झॅक्टली अपोजिट झाले. त्यावेळेस मी ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस मुलीचा बाप म्हणजे असं एक चित्र वर्तवलं जायचं की त्याच्या चपला घासलेल्या आहेत, शर्ट मळून गेलेला आहे आणि तो थकून गेलाय मुलं बघता बघता, आणि तो आपली त्याची त्रेधा तिरपीट चालू आहे. पण आजची वस्तुस्थिती खरंच तशी आहे का? आज वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. मध्ये पडलेल्या सामाजिक गोष्टींचा परिणाम किंवा सामाजिक सुधारणांचा परिणाम हा इतका झपाट्यानं आमच्यावरती आला की त्यामुळे खूपशा गोष्टी या पार बदलून टाकल्या आणि त्या बदलायला आम्हीच कारणीभूत ठरलो. विवाह संस्थेला दोष देणं हे मला वाटतं योग्य नाही, कारण ही विवाह संस्था तुम्ही आम्हीच बांधलेली आहे आणि ही बांधत असताना काही गोष्टी ह्या आपण विसरलो. आणि याचं प्रमुख कारण एकच आहे की खरी वैदिक विवाह पद्धती काय आहे याबद्दलच आम्हाला जास्त सखोल ज्ञान नव्हतं आणि त्या अर्धवट ज्ञानावरती आम्ही पाश्चात्तीकरणाचे संस्कार केले आणि एक वेगळी हायब्रिड विवाह संस्था आज उभी करायला आम्ही कारणीभूत ठरलो. असो, हा एक सामाजिक भाग आहे, त्यात मी जाणार नाही. पण ज्योतिषाचा या दृष्टीने विचार कसा करायचा की जेणेकरून येणारं जे तुमच्या समोर आलेल्या 2 पत्रिकांचं जर रूपांतर एका चांगल्या दाम्पत्यामध्ये झालं तर ते एक चांगलं वैवाहिक आयुष्य कसं जगू शकतील याचा विचार ज्योतिषशास्त्रानं पूर्ण केला. आणि यामध्ये गुणमेलन ही एक पद्धती सुरू झाली. आता गुणमेलनाचाच विचार जर केला तर त्यामध्ये पराशरीचा जर विचार केला आपण, म्हणजे पराशरी याकरता की जी एक प्राथमिक ज्योतिषाची लेवल आहे ती म्हणजे पराशरी. तर त्यामध्ये अष्टकूटाची निर्मिती करण्यात. आता या अष्टकूट म्हणजे काय?
हे सगळ्यांना माहित आहे. पंचांगामध्ये आम्ही सुद्धा एक अष्टपैलुत्वाचं टेबल मांडतो आणि ते उभे आडवे इकडे वधू आणि तिकडे वर दोघांची जी नक्षत्र असतील, चरण असतील, ती क्रिस क्रॉस बघायची आणि ती जिथे जॉईन होतील तिथे जे काही दिलं असतं, जितके गुण दिले असतील ते घ्यायचे आणि पुढे जायचं. आता यामध्ये आपल्या सर्वांना वाटतं की गुण किती असावेत, काय असावेत, याबद्दल खूप मतभिन्नता आहे. आणि त्यावेळीच्या विवाह संस्थेनुसार जे काही गुणांचे ठोकताळे बांधण्यात आले, तेच ठोकताळे आपण आज सुद्धा लोकांना सांगतो. आता ही जी अष्टकूट पद्धती जी आहे, या अष्टकूट पद्धतीमध्ये 8 गोष्टींचा विचार केला गेला. आपल्याकडे बघा सगळं 8 फोल्ड आहे. अष्टधा प्रकृती आहे. आपल्याकडे अष्टद्रव्य आहे. अष्टदिशा आहेत. सर्व गोष्टी 8 आहेत. 8 आणि 8च्या पटींमध्ये हा सगळं संसार वसलेला आहे. एखादा तुम्ही कागद घेतलात आणि त्याचे जर तुम्ही इक्वल फोल्ड्स पाडायला लागलात, तर 8वी फोल्ड जेमतेम पडते. 9वी फोल्ड, 9वी कागदाची घडी तुम्हाला घालता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपण कधी गंमत म्हणून करून बघा. कुठल्याही डायमेन्शनचा कागद घ्या आणि त्याच्या फोल्ड्स मारत चला. त्याच्या 8च्या वरती घड्या तुम्हाला मारताच येत नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की ही अष्टधा प्रकृती आहे आणि या प्रकृतीचं विभाजन या 8 गोष्टींमध्येच केले. त्यामुळे सर्व गोष्टींमध्ये, सर्व बाबतींमध्ये 8 याला अत्यंत महत्व आहे. आता 8 आकडा म्हटला या शनीचा येतो आणि शनीचा आकडा म्हटला तर काय त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट दिसते, ती म्हणजे 8चा पाढा जर घेतला तर एक एक कुठेतरी ऱ्हास हा तुम्हाला दिसतो. 8 एका 8, 8 दुने 16 म्हणजे 6 आणि 6, 8 त्रिक 24 म्हणजे 4 आणि 2 6, 8 चौक 32, 3 आणि 2 5. याप्रमाणे चालत तुम्ही पुढे 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 जा तर तुम्हाला या संख्या कमी 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 होताना तुम्हाला दिसतात. म्हणूनच हा जो जीवनाचा जो मार्ग आहे, हा कशावरती आधारलेला? हा ग्रोथ आणि डिके. हा कन्सेप्ट फक्त भारतीयांनी जगाला दिलेला आहे. वय वाढतं म्हणजे काय होतं? आपल्याला मृत्यूचा बिंदू माहित नाही. माझं मृत्यूचं वय मला माहित नाही. म्हणून मी केक कापून आणि माझ्या सगळ्या आप्तेष्टांना बोलवून मी माझा हॅपी बर्थडे साजरा करतो. पण माझ्या वाढत्या वयाबरोबर माझ्या शरीरामध्ये कुठेतरी विघटनाचा पण प्रोसेस होत असतो आणि मी एका चोर पावलानं कुठेतरी माझ्या मृत्यूकडे माझा प्रवास करत असतो. लोक म्हणतात हा निगेटिव्ह विचार आहे. पण हा निगेटिव्ह विचार नसून ही सृष्टीची एक किमया आहे. कुठलीही वाढ जी असते, ही वाढ काही गोष्टींच्या रासाशिवाय होऊच शकत नाही. तर हे जे 8 आहेत, हे 8 प्रकारांमध्ये गुणमेलनाचे भाग करण्यात आले. त्यामध्ये योनी, नाडी, गण. मी ते रिपीट करत नाही, सगळ्यांना माहित आहे. प्राथमिक लेवलच्या सर्व वर्गांमध्ये आपल्याला याची माहिती मिळालेली असतेच आणि मिळाली नसली तरी पंचांगामध्ये सगळं आपल्याला ते दिलेलंच असतं. त्यामुळे हा भाग खूप घिसापिटा झाला, त्यामध्ये मी तुम्हाला आणखी बोर करणार नाही. पण मग गुण किती घ्यायचे? 36. 36च का घ्यायचे हे जर विचारलं तर मला वाटतं बऱ्याच जणांना कळणार नाही. कारण बाबा वाक्यम प्रमाण, जे शास्त्रामध्ये सांगितलं, जे गुरुनी सांगितलं, तो आदेश स्वीकारायचा आणि 36 गुण घ्यायचे. असं आहे का? नाही. पदसैक्यम नावाचं एक सूत्र आहे.
आणि त्या सूत्राप्रमाणे 1 ते 8 याची जर बेरीज केली आपण, अंकांची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, तर ही बेरीज बरोबर 36च येते, ज्याला गणिताच्या भाषेत समेशन म्हणतात. तर हे 8 पर्यंतची जी एक श्रेणी घेतली, श्रेणी म्हणजे सिरीज, आणि या सिरीजचं समेशन जर घेतलं तर ते 36च येतं. म्हणून गुणमेलनामध्ये 36 गुणांचा स्वीकार करण्यात आला. आणि त्याप्रमाणे मग ठरवण्यात आलं की 18 गुण कमीत कमी असावेत. 18 का? कारण 36चे अर्धे 50% जरी मॅचिंग असलं तरी लग्न चांगलं होईल, आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर मग मुश्किल आहे. मी जेव्हा ज्योतिष्य शिकायला सुरुवात केली त्यावेळेस मी काही ज्योतिषी असे बघितले होते की 18च्या खाली गुण असतील तर ते ज्योतिषी पत्रिका फेकून द्यायचे आणि सांगायचे की शक्य नाही, हे जे काही आहे बिलकुल याच्यात जाऊ नका, याच्यात असं होईल तसं होईल, अमुक होईल तमुक होईल. आणि हा प्रकार खूप चालायचा. काही दिवसांनंतर हा प्रकार थोडा कमी झाला, पण आजही गुणांना महत्व देणारे ज्योतिष्य वर्ग हा खूप आहे, खूप मोठा आहे. मी जेव्हा ज्योतिष्य शिकल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की गुणांमध्ये असं काय आहे आणि गुणांची संकल्पना काय आहे. जेव्हा यावरती आमच्या गुरूंनी आम्हाला डिटेलमध्ये शिकवलं त्यावेळेस हे लक्षात आलं की नुसती अष्टकूटच पद्धती नाहीये. तुम्ही केरळमध्ये जाल तर तिथे दशकूट पद्धती आहे, आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक हे जे 3 राज्य आहेत यामध्ये, आणि पूर्वेकडला भाग घेतला तर ओरिसा, या ठिकाणी एक अनुकूल्य नावाची एक पद्धत, की त्यामध्ये सर्व अनुकूल्य काढली जातात. त्यामध्ये वयानुकूल्य म्हणून सुद्धा एक भाग आहे, की वयाचं अनुकूल्य आहे की नाही याचा सुद्धा विचार केलेला आहे. पण या पद्धती नंतरच्या आहेत. दशकूट जे आहे या दशकूटाला आधार हा थोडासा ऍडव्हान्स्ड आहे, आणि जैमिनी ऋषींनी आपली सूत्र मांडल्यानंतर त्यावरती ज्या काही व्याख्या रचण्यात आल्या, ज्यावरती टीका आल्या, त्या टीकांचं विश्लेषण झाल्यानंतर काही संस्कृत पंडितांनी ज्योतिषाचा अभ्यास केला आणि त्यांनी यावरती रचना आपल्या ग्रंथरचना मांडल्या. त्यामध्ये वराहमिहीर हा सगळ्यात लेटेस्ट म्हणता येईल. त्याचा विवाह पटलम हा जो ग्रंथ आहे, हा जर एकदा वाचला आपण तर आपल्याला विवाहाविषयी सुद्धा आणि गुणमेलनाविषयी सुद्धा बरेच क्रांतिकारी गोष्टी आपल्याला कळतात. त्याचबरोबर एक दक्षिणेतला विद्या माधवीयम नावाचा ग्रंथ आहे, आणि हा ग्रंथ पूर्ण जेमिनी सूत्रांवरती आधारलेला नाहीये, पण जेमिनी मधून आलेली जी काही सूत्र आहेत आणि जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याचा अभ्यास करून विद्या माधवीयमाची रचना झाली, आणि त्यामध्ये सुद्धा खूपशा गोष्टी या गुणमेलनाच्या चांगल्या तऱ्हेने सांगण्यात आल्या. आता गुणमेलनाचं जे मूळ प्रयोजन आहे ते काय आहे? अष्टधा प्रकृती बघितली आपण, सगळं बघितलं. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आता कोविडमुळे सगळीकडे एक बोलबाला आहे की एक नवीन व्हेरियंट आला. एक नवीन व्हेरियंट आला, आधी करोना होता, मग कोविड-19 आला. आता तो आणखीन एक दुसरा आलेला आहे. तो काय झाला, आता आम्ही काही गोष्टी खूप नवीन ऐकल्या या करोनामुळे, आणि ज्या इतक्या तोंडपाठ झाल्यात की 4 वर्षाचा आणि 5 वर्षाचा मुलगाही ते सांगतो की म्युटेशन. आता हे म्युटेशन काय भानगड? हे म्युटेशन फक्त काय तिकडनंच आलं का? आमच्याकडे नव्हतं का म्युटेशन? म्युटेशन हा जो कन्सेप्ट आहे, हा आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा अत्यंत सखोल विचार करण्यात आलेला आहे. शारंगधरानं यावरती
त्याच्या रस रसप्रक्रियेच्या माध्यमातून त्यांनी यावरती खूप मोठं असं लिहून ठेवलेलं आहे. आणि मॉडर्न याच्यामध्ये ज्याला आपण जेनेटिक्स म्हणतो, हे जे मानव वंश नाही म्हणता येणार, मानव वंशशास्त्राला आजकाल अँथ्रोपॉलॉजी म्हणतात, पण ज्याला आपण वंशशास्त्र म्हणू, या वंशशास्त्राचा सुद्धा आयुर्वेदानं खूप डीप विचार केला. आणि आपल्याकडे एक आहे की जे पिंडित ब्रह्मांड, एक सूत्र जे आहे ते एकच सूत्र आणि एकच तत्व आम्ही सगळीकडे वापरतो. ते ज्योतिषातही वापरतो, वास्तूमध्येही वापरतो, त्यानंतर आयुर्वेदातही वापरतो, आणि किंवा कुठलंही भारतीयांचं शास्त्र असो त्यामध्ये आम्ही तीच सूत्र वापरतो. त्यामुळे एकदा बेसिक भारतीय दर्शनं तुम्हाला कळली की तुमचा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. सर अनम्यूट करा, म्यूट झालाय. जास्त कळेल. हॅलो त्याआधी सुद्धा जे आयुर्वेदाचे सर, आवाज कमी येतो आहे. पण हा जो शारंगधराचा जो ग्रंथ आहे आणि याच्यानंतरची जी काही ग्रंथ निर्मिती आहे, ही ग्रंथ निर्मिती जर आपण बघितली तर त्यामध्ये या वंशशास्त्राचा जो विकास आणि वंशशास्त्राचा जो विचार आहे हा प्रामुख्यानं करण्यात आला, आणि त्याला नुसता विचार न करता त्याला डेव्हलप सुद्धा करण्यात आलं. आता हे वंशशास्त्र काय आहे, किंवा आपण जे कोविडचं म्युटेशन म्हणतोय काय, तर आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोम्स आहेत, डीएनए आहे. हा डीएनए जो आहे, हा डीएनए हा म्युटेट होत असतो. म्युटेट होतो म्हणजे काय होतं, त्याचं स्ट्रक्चर बदलतं. हे डीएनए किती प्रकारचे आहेत, तर 3,62,880 प्रकारचे. त्याला एक तात्विक आधार आहे, आणि 3,62,880 काय आहे याचं पण एक गणित. ते असो, मी त्या या लेक्चरमध्ये घेत नाही, पण एक ओझरता उल्लेख म्हणून लक्षात ठेवा. तर या 3,62,880 ज्याला आपण जीन्स म्हणू, त्या जीन्स पैकी काही जीन्स आपल्या शरीरात, आणि हे जीन्स जे आहेत, हे जीन्स जेव्हा वंशवृद्धी होते तेव्हा माझ्या अंगातले काही जीन्स, माझ्या पत्नीच्या अंगातले काही जीन्स हे एकत्र येतात आणि एक तिसरा जेनेटिक स्ट्रक्चर तयार होतं. हे जे वांशिक स्ट्रक्चर जे काही तयार होतं हे थोडक्यात काही नसून एक प्रकारचं म्युटेशन म्हणतात. कारण जसं आपण झिरॉक्स काढतो, सर आवाज आणखी थोडा वाढवा. अशासारखा हा जो झिरॉक्सचा जो प्रकार आहे हा आपल्या वंशामध्ये नसतो. आपली जी संतती असते ती काही अंशी वडिलांसारखी असते आणि काही अंशी आपल्या आईसारखी पण असते. तर ती तशी का होते, कारण ही जी जनुक आहेत, ही हे जे जीन्स आहेत, या जीन्सचं मॅपिंग कसं होतं त्याच्यावरती हे सगळं अवलंबून राहतं, आणि यालाच म्युटेशन असं म्हणतात. आता हे म्युटेशन स्टेबल कुठे होतात, किंवा सगळ्यात चांगल्या प्रतीचे किती वेळाने होतात, तर याचं उत्तर जे आहे हे उत्तर आहे 8. म्हणून 8व्या संततीला अत्यंत जास्त महत्व आहे. आपल्याकडे बघा, श्रीकृष्ण कितवा होता, 8वाच होता. तर 8वं म्युटेशन जे आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 8वं म्युटेशन जे होतं ते तुमचा वंश आणि तुमची परंपरा, तुमचं घराणं समोर नेणार असतं. म्हणून 8व्या मुलाचा विचार हा अतिशय प्राईम होता, अतिशय महत्वाचा होता, आणि याला वैदिक काळामध्ये धर्मशास्त्रामध्ये अतिशय महत्व दिलं गेलं. किंबहुना ज्या स्त्रीला 8 मुलं होत असत तिलाच सौभाग्यवती म्हटलं जात असे. धक्कादायक माहिती देतो मी तुम्हाला, पण याचे स्क्रिप्चरल रेफरन्सेस आहेत, ते तुम्ही सुद्धा तपासू शकता.
काही जुन्या ग्रंथांमध्ये किंवा काही जुन्या परंपरांमधले लोक तुम्हाला अजूनही सांगतील की पूर्व भारतामध्ये एका एका बायकोला जर 8 मुलं झाली नाहीत तर त्या पुरुषाला सौभाग्यवती सोबत यज्ञामध्ये आहुती टाकण्याचा अधिकार राहत नसे. त्याकरिता तो दुसरं लग्न करत असे आणि 8 मुलं तिच्याकडून घेऊन तिला आपली धर्मपत्नी म्हणून यज्ञामध्ये आहुती टाकून तो मोक्षाचा अधिकारी बनत असे. आता काळ बदलला. आता 8 जाऊ दे, आता एक मुलगा किंवा एक मुलगी पोचता पोचता आणि वाढवता वाढवता किती नाकी नऊ येतात आपल्या, हे वेगळ्यानं सांगायला नको. त्यामुळे हा जो 8व्या मुलाचा जो कन्सेप्ट आहे हा कुठेतरी आज थंड्यावस्थेत गेलेला आहे. आणि त्याचा अष्टपुत्रा सौभाग्यवते भव हा आशीर्वाद एका थट्टेनुसार थट्टा म्हणून वापरली जातो, किंवा आता त्याला काही काही लोकांनी इष्टपुत्रा सौभाग्यवते भव असंही त्याचं एक नामकरण केलेलं. असो, हा सर्व विनोदाचा भाग. पण याच्या मागे मूळ शास्त्र हे आहे की 8वं जे म्युटेशन आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 8वं म्युटेशन जर चांगलं नसेल, यामध्ये जर व्यंग आले तर पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ती परकॉलेट होतात. पुढच्या जीन्समध्ये सुद्धा त्याचा प्रिडॉमिनन्स राहतो आणि पुढची जी संतती आहे किंवा पुढची जी पिढी आहे त्या 8व्या मुलापासून होणारी ही व्यवस्थितरित्या होत नाही. आणि थोडक्यामध्ये त्या काळाच्या संदर्भामध्ये तुमची पिढी ही खराब होते. त्यामुळे तुमच्या पिढीचं शुद्धत्व, तुमच्या वंशाचं शुद्धत्व हे त्या 8व्या म्युटेशनवरती अवलंबून. पुढे कालांतरानं जेव्हा जेनेटिक्स हा विषय पाश्चात्यांनी तपासला आणि पाश्चात्यांनी त्यावरती रिसर्च केला, त्यावेळेस त्याच्यातला आद्य जो जेनेटिक्समध्ये काम करणारा सायंटिस्ट होता तो म्हणजे मेंडल. आणि त्याचे मेंडल्स लॉ ऑफ जेनेटिक्स हे प्रसिद्ध आहे. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी जे प्रयोग केले प्राण्यांवरती, त्यामध्ये त्याला हे लक्षात आलं की जे 8वं ऑफस्प्रिंग आहे, जे आठवी जी संतती आहे त्याचे जेनेटिक स्ट्रक्चर हे विशेष असतात आणि त्याचा विचार हा प्राईम रीतीने केला पाहिजे असं जेनेटिक्स म्हणतात. आता हे म्हटल्यानंतर याचा जर आपण संदर्भ या अष्टकूटाशी लावला तर तुम्ही एका डिफरंट लेवलवरती याल. आणि या अष्टकूटाचा संबंध मूलतः कशाशी आहे याचा विचार करायला. मी ज्योतिष्य शिकताना आणि शिकल्यानंतर सुद्धा जोपर्यंत गुरुने ही माहिती मला दिली नाही, याबद्दलचं उद्बोधन केलं नाही, तोपर्यंत माझाही भ्रम हाच होता की 36 गुणाचा जो कोणी जे कुठलं जोडपं असेल ते या जगातलं सगळ्यात आनंदी जोडपं. पण नवीन नवीन ज्योतिष्य शिकायची सुरुवात केल्यानंतर तेव्हा ज्योतिष्याची प्रॅक्टिस करायची अनुमती नव्हती. फक्त पोस्टमॉर्टम करा असा फक्त गुरूंचा आदेश होता. आता पोस्टमॉर्टम लग्नाच्या बाबतीत काय करणार, तर आमच्याच नात्यांमधले काही पत्रिका घ्यायच्या लग्न झालेले आणि त्यांचे गुणमेलन करून बघायचे. एक सरप्राइझिंगली एक माझा सांगायला हरकत नाही, एक माझा मामा ज्याचं बायकोशी अजिबात पटत नव्हतं, त्याची पत्रिका आणि त्याच्या बायकोची पत्रिका मॅच केली आणि आय वॉज शॉक. त्या दोघांचे 36 गुण मिळत होते आणि त्यांचं लग्नाच्या पहिल्या दिवसापासून अजिबात पटलं नाही. या काळात डिव्होर्स होत नव्हते. तेव्हा तो एक माझ्या मामाचा भाग म्हणजे मोठा विनोदाचा होता. तो माझे वडील त्याची थट्टा पण खूप करायचे. शेवटपर्यंत त्यांनी डिव्होर्स घेतला नाही. तिच्याशीच भांडत भांडत दोघं जण जगले. शेवटची 15 वर्ष लग्नाची त्यांच्या अबोल्याची गेली, पण मात्र दोघांना संतती मात्र भरपूर झाली. दोघांना 14 मुलं झाली आणि 14च्या 14 ही हयात होती. त्यातला सगळ्यात मोठा जो माझा मामेभाऊ होता तो गेल्या वर्षी गेला. अदरवाईज 13 आजही जिवंत आणि सगळे सुदृढ आहेत आणि सगळे चांगले. सांगायचा अर्थ असा की 36 गुणांचा हा जो संदर्भ आहे, हा संदर्भ फक्त प्रोजेनिशी आहे.
मग कमी गुण असले तर काय होईल? कमी गुण असले तर 8वी संतती ही आनुवंशिक दोषांनी युक्त अशी राहील. आता आनुवंशिक दोष कुठले? म्हणजे ज्या दोषांना औषध नाही. प्रत्येक आजाराला काही ना काहीतरी औषध असतं आणि बरा होतो किंवा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तो चांगला होतो. पण आनुवंशिक दोष जे असतात ते मात्र तुम्हाला मित्रासारखे जपावे लागतात आणि आयुष्यभर त्यांच्यासोबतच तुम्हाला राहावं लागतं. आता हे जे आनुवंशिक दोष आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर सर्व प्रकारचे मेंटल रिटार्डेशन, मतिमंदत्व ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर बरेचसे डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स असतात, त्यानंतर तुमचा डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, याच्यासारखे अनेक जे गंभीर आजार आहेत की ज्याला काहीही औषध नाही. डॉक्टरच सांगतो तुम्हाला की नाही, याला काही करता येणार, याला मॉडिफाय करता येईल, त्याच्याकरता बऱ्याच पॅथीज आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांचा अवलंब करा आणि त्याला इतर नॉर्मल जी संतती असते त्यांच्याबरोबर कुठेतरी आणून बसवा. याच्या पलीकडे एक क्युरेटिव्ह म्हणजे एक क्युअर म्हणून किंवा या रोगातून मुक्तता होण्याकरता त्याचा काही उपयोग नसतो. कमी गुण असले तर या प्रकारचे रोग, या प्रकारची संतती बघाव्यास मिळते. पण कुठली? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी नाही, फक्त 8वी. कारण एड्स म्युटेशन जे आहे तेच महत्वाचं आहे. बाकीच्या याच्यामध्ये जे व्हेरियंट्स येतात ते आपल्या करोनासारखे असतात आणि 8वा व्हेरियंट जो असतो तो झाला की त्याला तुम्ही ऍक्सेप्ट करता. त्यामुळे करोना केव्हा संपेल याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आयुर्वेदाने देऊन ठेवलेलं आहे. याचे 8 म्युटेशन्स होते. सर, आवाज खूप कमी येतोय असं लोक म्हणतात आहे. थोडंसं वाढवा आवाज. 8 म्युटेशन्स झाले या करोना संपुष्टात येईल. आणि आता काही पाश्चात्याने संशोधन केलेलं आहे की हे 8वं म्युटेशन जे आहे ते आता लवकरच येऊ घातलेलं आहे. कारण करोना जो त्याचा 6वा व्हेरियंट जो आला तोच भारतामध्ये त्यांनी फार मोठा हे केलं, थैमान घातलं. आणि आता कोविड आणि आता जो काय तो मायक्रो कुठला आलेला आहे तो, हे त्याचे पुढचेच व्हेरियंट्स आहेत. आशा करूया की 8वा व्हेरियंट, त्याचा 8वा म्युटेशन लवकर येईल आणि ते आमच्या अंगवळणी पडेल आणि आमची इम्युनिटी त्यात वाढून जाईल. तर हा जो भाग आहे हा भाग या अष्टकूटामध्ये येतो. आता हा भाग ज्योतिषांमध्ये जास्त माहीत नाही, कारण हे जे ज्ञान होतं हे कुठल्याही पुस्तकामध्ये दिलेलं नाही, म्हणजे अलीकडल्या पुस्तकांमध्ये दिलेलं नाही. आणि विद्यामाधवी सारखे ग्रंथ इतके क्लिष्ट आहेत आणि इतके मोठे आहेत आणि त्यामध्ये असलेला अर्धा भाग जो आहे तो पूर्ण धर्मशास्त्राचा आहे. पंचांगाचा उपयोग धर्मशास्त्राकरता कसा करायचा याचा उत्कृष्ट ग्रंथ जो असेल तो विद्यामाधवी आणि कालमाधव, त्याच्यानंतरचा आहे कालमाधव. या 2 ग्रंथांचं जर अध्ययन साऱ्या भारतामध्ये त्या काळात जर केलं गेलं असतं तर निश्चितच ज्या परंपरा होत्या त्या परंपरांच्या मध्ये जे तयार होणारे शिष्य होते त्यांच्यामध्ये ही गोष्ट कुठेतरी रुजली असते. पण दुर्दैवानं हा प्रकार झाला नाही. दुर्दैवानं हा प्रकार फक्त काही परंपरांमध्येच झाला. आणि आज जी आपली एक आपला जो समज होता, आपल्या पिढीचा सुद्धा म्हणायला हरकत नाही की गुण खूप, विवाहाचं सुख पण भरपूर, हा विचार जास्त रुजला नसता. तर मला असं वाटतं की हा भाग आज प्रकर्षानं आपण समजून घेतलेला पाहिजे. आणि गुण कमी असतील तर पत्रिका फेकून द्यायची गरज नाही. पत्रिका याचा अर्थ फक्त इतकाच होतो टेक्निकली, लॉजिकली, कुठल्याही भावनेत न जाता तुमचा इंटेलिजन्स वापरून जर त्याचा लॉजिकल विचार केला तर गुण कमी आहेत, 8व्या मुलाला प्रॉब्लेम येईल. 8वं मूल पाहिजे असेल तर ही पत्रिका कन्सिडर करू नका, असं मी आजही लोकांना उत्तर देतो. लोक असतात, मग त्यांना हा इतिहास सांगावा लागतो की गुणांचं प्रयोजन हे संतती करता असतं
पण गुण कमी आहेत म्हणून पहिली दुसरी तिसरी संतती खराब होईल असं अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही हे प्रपोजल कन्सिडर करू शकता. पण त्यामध्ये एक दुसरी गोष्ट, मग आता हे पटणं न पटण्याकरता काय बघायचं, आधी भाग घेऊ. मी सांगितलंय की आतापर्यंत आम्हाला हा समज होता, गुणांवरती आमचं सगळं चालायचं, आम्ही लोकांना मार्गदर्शन करायचो, काही चांगलं व्हायचं, काही बुडीत खात्यात जायचं. होणारच, तो धंदा म्हटलं की काहीतरी थोडंफार बुडीत जायचं, जाणारच. तर याचा विचार काय केला मग आम्ही लोकांनी केला का? मी परत एकदा माझ्या तोंडात जेमिनी जेमिनी वारंवार येईल, कारण मी जेमिनीचा खरा भक्त आहे आणि जेमिनी आजही शिकतोय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेमिनीतला हा भाग पाश्चात्यांनी जसाच्या तसा उचल. हा सगळा भाग शिकताना माझ्या डोक्यामध्ये एक भाग आला की दोन दोन मित्रांच्या पत्रिकांचं मॅचिंग का नाही करावं. माझ्या वर्गामध्ये 60 मुलं होती, त्यातली फक्त चार जे आहेत ते आजही माझ्यासोबत, आम्ही रोज भेटतो, आमचे कुटुंब एक आहेत आणि दे आर मोर दॅन ब्लड रिलेटिव्ह. बाकीचे 56 लोक गेले कुठे? त्यांच्याशी माझं एवढं का ते घसीट निर्माण नाही झाली? याचं ज्योतिष्य जर कारण मला कोणी विचारलं मला काय करावं लागेल? तर दोन मित्रांच्या पत्रिका जर मॅच केलं तर काय दिसतं, काय दिसेल, हा विचार माझ्या मनात आला. आणि त्या काळात पुस्तकांमध्ये उत्तरं कधीच नसायची आणि पुस्तकं विकत घ्यायला मी अतिशय गरिबीतून बाळ आलो, त्यामुळे माझ्याजवळ पैसेही नसायचे. दुसऱ्यांकडून पुस्तकं आणायची, त्यातल्या नोट्स काढायच्या आणि ते वाचायचं. आणि गुरुंनी जे सांगितलं घरी येऊन आपल्या खोलीवर बसायचं, त्याचे नोट्स काढायच्या, त्यातलं जे कळलं नाही ते परत दुसऱ्या दिवशी विचारायचं. आणि अशा आम्ही दोघं तिघं जण आम्ही सातत्यानं करायचो. आणि एक आम्ही मास्टर वही तयार करायचो, जे माझं जे सुटलंय, त्याचं जे सुटलंय, त्यांनी कव्हर केलेला भाग, मी कव्हर केलेला भाग, जे काही असेल त्यांनी करून तिघा जणांच्या वय एकत्र केलं तर एक चौथी मास्टर आम्ही लिहून काढायचो. आणि दॅट इज यूज टू बी द बायबल ऑफ अवर ॲस्ट्रोनॉमी. आणि ते जे काही आमचं बायबल होतं त्याचवरती आज आम्ही जिवंत आहोत असं म्हणायला हरकत. तर हा भाग पाश्चात्यांनी जसाच्या तसा उचलला आणि त्याला त्यांनी नाव काय दिलं? सिनास्ट्री. SYANESTRY. आता सिनास्ट्री आणि होरोस्कोप मॅचिंग मध्ये मेन फरक काय? दोघांचे उद्देश निराळे. दोन पार्टनर्स असतील, त्या पार्टनर्सच्या पत्रिकांचं मॅचिंग करायचं असेल. सर थोडं जवळून बोलता का? हा सर, थोडा आवाज कमी येतोय म्हणतात लोक. आता बंदच झालाय सर, आवाज येत नाहीये सर. अनम्यूट करा सर. उपलब्ध आहे आणि तो शिकवलाही जातो. आणखी थोडा आवाज वाढवा सर, खूप कमी येतोय. त्यातला बराचसा भाग हा आता आला. मी सुद्धा शिकतोय आणि मी सुद्धा अजूनही शिकून राहिलेलो आहे. पण बाकीचा जो भाग आहे तो उरलेल्या 2 अध्यायांचा जो भाग आहे हा खरंच मिसिंग आहे. आणि त्याच्यावरच्या टीका मात्र बऱ्याचशा उपलब्ध आहेत. आणि त्या टीकांमध्ये हे जे कदाचित जे उरलेले अध्याय आहेत त्याचा सारांश घेऊन त्याच्यावरती या टीका सगळ्या केल्या गेल्या असाव्यात असं माझा एक अंदाज. माझ्या जो त्याचा पुरावा काही नाही किंवा त्याचा एव्हिडन्स काही नाही, तो शोधण्याचा मी बराच प्रयत्न केला पण अलीकडे सोडून दिला. तर त्यामध्ये हा विचार केला गेला. आणि त्या ग्रंथांचं जर अध्ययन केलं तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ते तुम्ही चरकारक म्हणता, आत्माकारक, अमात्यकारक, ज्ञातिकारक वगैरे वगैरे, दारकारकापर्यंत यांचं प्रयोजन काही कुठे गुणमेलनात होतं का? याचं उत्तर हो असं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी या दोघांचं का नाही पटलं? या दोघांच्या पत्रिकांचं जर सिनास्ट्री केली तर तुम्हाला हे लक्षात येईल की
ही सिनास्ट्री अत्यंत पुअर असल्यामुळे दोघांचं कधीही पटलं नाही. दोघांचे विचारच भिन्न होते. आणि पुढे काय झालं तो इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्यालाच त्या पॉलिटिकल छटा आहेत त्यात मी जात नाही. पण जो जो इतिहास आहे तो सगळ्यांना ज्ञात आहे. पण याचं ज्योतिषीय कारण जर शोधायचं झालं तर हे चरकारक तुम्हाला फार उपयोगी पडतात. आणि त्याच्यावरती आधारलेली जी सिनास्ट्री आहे ही सिनास्ट्री अत्यंत बोलकी ठरते. आता या सिनास्ट्रीला काय म्हटलं आमच्याकडे, याला शुद्ध भाषेत ग्रहमैत्री हा शब्द तयार देण्यात. आणि ज्या दोन पत्रिकांमध्ये उत्तम ग्रहमैत्री असेल आणि गुण खूप कमी असतील तरी सुद्धा ते लग्न दीर्घकाळ टिकतं. माझा सर अनम्यूट करा, म्यूट झालंय सर. म्यूट आहेत सर, अनम्यूट करा. बूट सर अनम्यूट करा, म्यूट आहात. हा, आपल्याला चांगल्या दृष्टीने ठरवत आहे. पाश्चात्य लोकांनी याचा उपयोग कशाकरता केला? त्यांनी पार्टनर्स करायचे आहेत, बिझनेसमध्ये पार्टनरशिप करायची आहे. 4 लोक इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत. मग कुठल्याला कोणाकडून जास्त करायची, कोणाकडून कमी करायची, याकरता हा प्रकार केला जात असेल. आणि त्या ग्रहमैत्रीमधून कुठले 2 पार्टनर्स चांगले राहतील किंवा कुठले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स चांगले राहतील त्यांचं चयन करण्यात येत असे. आणि ते अतिशय सक्सेसफुलरित्या केल्या जात असे. याच्यावरती हे पाश्चात्यांनी शिकले कुठून हे सगळं? हे सगळं भारतात येऊन ते शिकले. भारतात येऊन शिकले आणि तिकडे जाऊन स्वतःच्या नावाने त्यांनी आपल्या सगळ्या पद्धती काढल्या. आणि मग जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्या सगळ्या परत आमच्याकडे आल्या आणि त्यावर विदेशी लेबल लागले. तेव्हा आम्ही त्यांच्याकडे बघायला लागलो आणि ते आम्हाला फार प्रिय वाटायला लागले. असो, ती आमची मानसिकता आहे, ती बदलायची गरज आहे वगैरे वगैरे. या सर्व सुविचारांमध्ये मी जात, ते तुम्ही भरपूर व्हॉट्सअपवर बघतात. या दृष्टीनं हा जो ग्रहमैत्रीचा जो भाग आहे हा आजच्या गुणमेलनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. ग्रहमैत्री कशी करायची हा भाग स्वतंत्र विषय आहे. सांगायलाच मला वाटतं 2 लेक्चर्स लागतील. सौदाहरण ते तुम्हाला सांगता येईल. पाटील मॅडमला सगळेजणांनी विनंती करा, मी केव्हाही शिकवायला तयार आहे. आपण 2 दिवसाचा एक फर्स्ट क्लास शिबिर घेऊ आणि त्यामध्ये हा फक्त ग्रहमैत्रीचा भाग आहे हा वेगवेगळ्या उदाहरणांसहित आपण तुमच्यासमोर मांडू शकतो. माझ्याकडे असे कमीत कमी 100 पत्रिका असतील. गुण 36 लग्न कुठले. आणि अशा पत्रिकांचा जर अभ्यास केला आणि त्यांच्या ग्रहमैत्र्या जर बघितल्या तर त्या ग्रहमैत्र्या पूर्ण फेल्युअर आहेत, पूर्ण टोटली फेल्युअर. एक उदाहरण सांगायचं म्हणून सांगतो की ग्रहमैत्री म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तुमच्याकडे कोण आलंय? मुलाचा जातक आलेला आहे, मुलाचा बाप आलेला आहे किंवा मुलगा आलेला आहे की या मुलीशी माझं जमतं का बघा. तर काहीच करायचं नाही, 2 पत्रिका सुपर इम्पोज करायच्या लग्नासहित. मुलाचं मीन लग्न असेल आणि तिचं तुळ लग्न असेल तर मुलाच्या मीन लग्नावरती त्याचं तुळ लग्न सुपर इम्पोज करायचं. आणि त्या काळात आम्ही काय करायचो, त्या काळात कॉम्प्युटर्स नव्हते, बाकी नव्हतं. आता याच्यावरती उपलब्ध काही चांगले सॉफ्टवेअर्स पण आहेत. अँड्र्यू फॉस ज्योती स्टार म्हणून आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं आमच्या गुरुंच्या सांगण्यावरून हा सगळा चेंज केलेला आहे आणि त्याचा बराचसा फायदा पण होतो. पण त्या काळात ते नव्हतं, तर आम्ही काय करायचो, आम्ही वेगळ्या शाईनं दुसऱ्या पत्रिकेतले ग्रह त्याच्यावरती मांडायचो आणि त्यावरून ग्रहमैत्री आहे की नाही हे त्यामध्ये बघायचं. आता ग्रहमैत्री बघताना त्यामध्ये दंडक एकच आहे की त्याच्यामध्ये काही ग्रहांना अनन्यसाधारण महत्व द्यायचं. एक म्हणजे रवी, दुसरा म्हणजे चंद्र आणि तिसरं म्हणजे राहू केतू. या 4 ग्रहांना अनन्यसाधारण महत्व. या 4 ग्रहांमध्ये जर मैत्रीपूर्ण योग असतील तर ग्रहमैत्री उत्तम, ते लग्न तुमचं यशस्वी.
गुण कितीही असो त्याचा संबंध फक्त 8व्या मुलाशी ही खूणगाठ बांधून ठेव. माझ्या 30 वर्षाच्या ज्योतिष प्रॅक्टिस मधली मी अनुभव सिद्ध अशी गोष्ट सांगतो की गुण कितीही असले आणि ग्रहमैत्री उत्तम असली तर यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत. त्यानंतर ज्या मायनर गोष्टी असतात, मायनर गोष्टी कुठल्या की ज्याला आपण इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणतो की जी आजकालच्या काळात फार गाजते आणि मोठी होते. आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप समोर येऊन आलेली. that itself is a very big threat to our Indian marriage system. ते बघताना त्यामध्ये बुध आणि शुक्र या 2 ग्रहांचा तुम्ही त्यामध्ये उल्लेख किंवा त्यांचं ग्रहमैत्री सेकंड लेवलला बघा आणि पुढे जा. आणि एक कानाला खडा लावणारी फक्त गोष्ट मी सांगतो की राहू आणि केतू यांच्यासोबत यापैकी कुठलेही ग्रह जर बिघडलेले असतील तर ती एरिया नासलेली आहे. ती एरिया त्या रिलेशनशिपमध्ये कधीच येऊ शकत नाही याची स्पष्ट कल्पना जातकाला द्या आणि इतक्या उपरीत होते जायला तयार असेल तिच्यामध्ये तर त्याला जावं. कारण सगळंच काही तुमच्या हातात नाही. पत्रिका मॅचिंगला तुमच्याकडे येते त्यावेळेस पहिल्यांदा विचारा की प्रपोजल कुठल्या स्टेजला आहे. माझा पहिला प्रश्न असतो प्रपोजल कुठल्या स्टेजला आहे. कारण माझ्या अनुभवाने असं दिसतं की ते लग्न ठरलेलं असतं, आम्हाला त्यांना पत्रिका बघायची नाही पण आम्हाला बघायची. जुळून बघूया काय हरकत आहे. चाललो होतो इकडनं, सर बसलेले दिसले, आलो आम्ही. इतकं लाईटली ते जसं पानाच्या ठेल्यावर पान घ्यायला थांबतात आणि ते सगळ्यात निघून जातात तशासारखा मॅचिंगचा प्रकार असतो. आणि त्याच्यात जर काही त्या ज्योतिष्याने उलटे सिधे सांगितलं त्याच्या ज्ञानानुसार त्याच्या अनुभवानुसार आणि त्याला जरी गोष्ट माहीत नसेल की अरे लग्न ऑलरेडी फिक्स झालेलं आहे तर अर्थाचा अनर्थ होतो. त्यामुळे कुठल्या स्टेजला आणि कुठल्या स्टेजला हे माहीत करून घेऊन मग तुम्ही या ग्रहमैत्रीकडे वळा. आणि त्यातले काही जे भाग आहेत ते भाग त्या स्टेजनुसार तुम्हाला परमनंट करावे लागतात, ठरवावे लागतात आणि पुढे तुम्हाला त्याच्या मॅचिंगकडे जावं लागतं. पण यामध्ये राहू आणि केतू यांचे अफ्लिक्शन्स किंवा हे रविचंद्रावरती पडले असतील किंवा रविचंद्राशी त्यांचे वाईट योग असतील तर ग्रहमैत्री नाही म्हणून मोकळे व्हा. त्या लग्नाची मर्यादा किती वर्षांची राहील वगैरे वगैरे ते सगळं काढता येतं. तो प्रकार पुष्कळ क्लिष्ट आहे आणि तो सोपा पण आहे, तितका जास्त कठीण नाही. पण तो एक स्वतंत्र अध्याय आहे आणि तो एक स्वतंत्र दृष्टीनं आपल्याला शिकावा लागतो. आता ही सिनास्ट्री जी आहे ही सिनास्ट्री पाश्चात्यांमध्ये फार पॉप्युलर झाली आणि गुणबेलन पद्धती तिथे पॉप्युलर झाली नाही. कारण 2 विवाह पद्धती जी आहे ती अतिशय भिन्न आहे. आम्हाला आमची विवाह पद्धतीच पूर्ण माहिती आणि आजकालच्या पिढीला तर अजिबात नाही. कारण काय असतं की माझ्याकडे कित्येक लोक सांगतात की अहो ते अगदी शाळेपासूनचे मित्रमैत्रिणी आणि आता त्यांनी लग्न करायचं ठरवलंय. आता लग्न भारतीय पद्धतीनुसार किंवा इंडियन मॅरिटल सिस्टीम मध्ये नवरा बायको हे मित्र असावेत का की नाही इथपासून सुरुवात आहे. पण हा पाश्चात्यांचा मध्ये काय आहे, त्यांची विवाह संस्था हा एक सोशल कॉन्ट्रॅक्ट, एक ॲग्रीमेंट म्हणून त्यांच्याकडे डिवोर्स फार सोपी. हिंदू मॅरेज ऍक्ट पेक्षा पाश्चात्यांचे कायदे अतिशय ठिसूळ आहेत आणि अतिशय सुटसुटीत आहेत. लग्न झालं आणि 4थ्या दिवशी बायकोला सर्दी झाली आणि ती खूप रात्रभर शिंकली म्हणून नवऱ्याने सकाळी डिवोर्स घेतला, असे तुम्हाला शेकड्यानं प्रपोजल्स तुम्हाला तिथे सापडतात. पण हा प्रकार भारतात होतो का? नाही होत. म्हणजे निश्चितच इथे नवरा आणि बायको यांच्यामध्ये काहीतरी विरोधाभासाची कल्पना किंवा एक संकल्पना ग्राह्य मानलेली. नवरा खर्चिक असेल तर बायको कंजूस असेल म्हणजे पैसा घरात टिकून नाही, झाला विरोधाभास. त्यामुळे याच्यावरची जी आधुनिक
सायकोलॉजीमध्ये, सोशॉलॉजीमध्ये जी संशोधन आहेत त्यामध्ये काय म्हटलेलं आहे याचाही विचार आपण केलेला बरा. In Indian marital system, the husband and wife are two intersecting lines. They should intersect at certain. सर पुन्हा म्यूट झालंय. सर अनम्यूट कराल सर. सर सर म्यूट आहात तुम्ही. समांतर रेषा आपापसामध्ये कुठेही एकमेकाला छेदत नाही. अगदी क्षितिजावरती सुद्धा, म्हणजे इन्फिनिटी ज्याला म्हणतो तिथे सुद्धा. मग तिथे काय चालतं? इथे कुठली ग्रहमैत्री चालते? तर ते दोन मित्रांसारखे राहतात. दोन मित्रांमध्ये कुठेही इंटरसेक्शन नसतं. दोन मित्र कसे असतात? मी त्याला एक शिवी दिली, तो मला दोन शिव्या देतो. मी त्याला म्हटलं अभि तू पागल आहे, तू मला आणखीन काहीतरी म्हणतो, तू असं आहेस. दोघांना काही वाटत नाही. तिथे गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. पण आपल्या इंडियन मॅरेज सिस्टीम मध्ये गिव्ह अँड टेक पॉलिसी चालेल का? स्पष्ट सांगायची गरज नाही. नवऱ्याने बायकोला बैताड म्हटलं तर चालतं का? बायको ऐकून घेते का? किंवा बायकोने त्याला मूर्ख म्हटलं, नवरा किती ऐकून घेतो आणि त्याच्या घरचे त्याला काय कलर देतात यात मी जात नाही. एक रात्र पुरणार नाही, इतके किस्से आहेत माझ्याकडे. मी मॅरिटल काउन्सिलिंग खूप करतो. मॅरेज ब्युरोचे लोक माझ्याकडे येतात, ते पाठवतात आणि त्यांचे काउन्सिलिंग मी करतो. माझ्याजवळ या बाबतीत इतका खजाना आहे, एक रात्री संपणार नाही इतके त्याच्यामधले किस्से. तर हा जो सगळा जो भाग आहे, हा भाग कशामुळे होतो? एक तर आम्हाला आमची विवाह पद्धती चांगली माहीत नाही, आणि पाश्चात्यांची जी विवाह पद्धती आहे ती विवाह पद्धती आम्ही आमच्या विवाह पद्धतीवर सुपर इम्पोज करतो आणि त्यामध्ये आजचं लग्न बसवायला जातो. आणि मग त्याच्यामुळे आता पाटील मॅडमने म्हटलं की डिवोर्सचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. त्याचं मुख्य कारण हे, आता पत्रिकेचं मॅचिंग जे आहे याला आधीसारखं महत्व राहिलेलं नाही. ही वस्तुस्थिती आम्हा ज्योतिषांना स्वीकारावी लागेल. एक नवीन मॅचिंग आता समोर आलेलं आहे, ज्याला मी सोशल मॅचिंग म्हणतो. ते सोशल मॅचिंग काय आहे? सोशल गोष्टी, त्याचं शिक्षण किती, माझं शिक्षण किती, त्याची स्ट्रीम कुठली, माझी स्ट्रीम कुठली. माझ्याकडे असे प्रकरण आहेत की दोघेही सिव्हिलमध्ये एमटेक आहेत, एक एन्व्हायरमेंटमध्ये आणि एक स्ट्रक्चर्समध्ये आहे. बाकी सगळं जुळतं आहे, दोघांची एकमेकाची पसंती आहे, फक्त ते लग्न होत नाही कारण ती म्हणते की तो एन्व्हायरमेंटवाला नाही आहे, तो म्हणतो की ती स्ट्रक्चरवाली आहे. आता खरंच एक चांगलं कुटुंब करायला किंवा चांगलं कौटुंबिक आयुष्य जगायला एकाच फॅकल्टीची माणसं लागतात का? मी MSc मॅथमॅटिक्स आणि माझी बायको MCOM. लग्नाचं 32 वर्ष आत्ताच पूर्ण झालं, 33व्या वर्षात गेलो, काहीच प्रॉब्लेम नाही आला. पण असल्या गोष्टींना, या सगळ्या सोशल गोष्टी आहेत. त्यानंतर मग आर्थिक स्थिती आली, इथं फार तिथं महाभयंकर आहे, माझं पॅकेज इतकं तर तुझं पॅकेज किती, त्याच्यावरती तर बापरे बापरे बापरे, व्हेरायटी ऑफ केसेस आहेत. हा जो सगळा जो भाग आहे, हा भाग आम्हा ज्योतिषांनी समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक चित्र काढायचं असेल तर मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो की तुमचा कॅनव्हास चांगला पाहिजे. तुमच्या घरी जेव्हा तुम्ही सफेदी मारता त्यावेळेस पहिल्यांदा तो प्रायमर मारतो, मग ते घिसाई करतो, मग ती पुट्टी भरतो आणि मग त्याच्यावरती तो रंग टाकतो. तेव्हा कुठे तुमची ती वॉल तुम्हाला पाहिजे तशी चांगली दिसते. तशासारखं तुमचं ज्ञान लोकांच्या उपयोगी यायचं असेल तर हे जे बॅकग्राऊंड आहे, हा जो कॅनव्हास आहे, हा कॅनव्हास तुम्ही ब्रॉड करा, तुम्हाला काहीही अडचण जाणार. आणि अनफॉर्च्युनेटली हा कॅनव्हास तुमचा ब्रॉड आहे आणि याचं तुम्हाला नॉलेज आहे असं त्यावेळेचे गुरु समजत असत आणि ज्योतिषाचे नियम मुलांना शिकवत असत. आज आम्ही मुलांना फक्त हे नियम शिकवतो, इतके गुण असले तर लग्न करू नये, याचं केलं तर
अमुक दोष असतो, नजर दोष असतो, असला तर त्याने अमुक होतं तमुक होतं, असला जो प्रकार जो आहे, या प्रकाराला आपण भर दिली विदाउट अंडरस्टँडिंग अवर ओरिजिनल मॅरेज सिस्टीम. आज ही गरज आहे की पहिल्यांदा मॅरेज सिस्टीम काय आहे ही समजावून घ्या आणि तिथे हे ज्योतिषशास्त्र कसं फिट होतं हे बघा. ज्योतिषशास्त्रात काहीही कमी नाहीये, इथे कमी फक्त आपल्या कल्पकतेची. कारण ते ज्या प्रिन्सिपल्सवरती आधारलेलं आहे ते त्रिकाला बाधित आहे. ते प्रिन्सिपल्स कधीही चेंज होणार नाही. जलतत्वाचे जे गुणधर्म आहेत ते सत्ययुगापासून आजपर्यंत तीच आहेत आणि पुढे आणखीन काही झालं तरी तीच राहणार. त्यामध्ये चेंज नाही झालं, काहीच होणार नाही. हा जो भाग आहे हा भाग अत्यंत महत्वाचा. दुसरा भाग त्यामध्ये हा येतो ग्रहमैत्रीमध्ये की काही गोष्टी या बॅड कमर्शियलायझेशनच्या बळी पडलेल्या. याला तुम्ही आम्ही कारणीभूत नाहीये, पण आमच्या आधी ज्या पिढ्या झाल्या आणि त्यांच्यामध्ये ज्या लोकांनी बॅड कमर्शियलायझेशन केलं याचं अतिशय वाईट तऱ्हेनं व्यापारीकरण केलं, तो काळ याला जबाबदार. आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मंगळ. पत्रिकेतला मंगळ. पत्रिकेमध्ये मंगळ असला तर काही सुद्धा बरेचसे ज्योतिषी पत्रिका फेकून देताना मी बघितलेले आहे. किंवा बाकी सगळं चांगलं असताना, पसंती असताना, सगळं असताना मंगळ आहे व लडकी मागली गए म्हणून ते लग्न तोडलेलं मी अनेक वेळा बघितले. पण खरंच मंगळ असलेल्या मुला मुलींची लग्न तुटतात का किंवा त्यांच्या ज्यात भांडणं होतात का? ग्रहमैत्री चांगली असेल तर ते होत नाही. ग्रहमैत्री जर बिघडलेली असेल तर ते मात्र तुटतात, ते टिकत नाही. त्याच्यामध्ये खूप व्हेरायटीज आहेत. त्याच्यात डिव्होर्स केव्हा होतो, त्यामध्ये सेपरेशन्स केव्हा होतात, काही काळापुरते होतात की परमनंट होतात, किंवा काही डिस्टंट रिलेशनशिप्स होतात. नवऱ्याने लग्न केलं पण बायकोला माहेरी सोडून आला, तो 30 वर्ष गेलंच नाही तिला आणायला, त्यांच्याकडले कोणी आणायला नाही आले. असे माझ्याकडे खूप लोक आहेत. त्यांनी दुसरी लग्नही केली नाही, स्टील दे कॉल्ड इच अदर ॲज हजबंड अँड वाईफ, पण त्यांच्यात संवाद काही नाही. तर हा जो सगळा जो प्रकार आहे हा प्रकार या ग्रहमैत्रिणी अत्यंत चांगल्या रीतीने सोडतो. मंगळाची ग्रहमैत्री कोणाशी असावी? मंगळ म्हणजे नेमका वैवाहिक आयुष्यात काय करतो? मंगळाची पत्रिका जी असते, थोडक्यात सांगतो, मी जास्त खोलात जात नाही. मी उदाहरणादाखल पत्रिका पण आज घेतलेली नाही आहेत मुद्दा, कारण हा संपूर्ण विषयच नवीन आहे. या विषयाचं एक प्रिॲम्बल आपल्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांना जर कळलं आणि तुमची जर जिज्ञासा जागृत झाली तर यावरती प्रचंड काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि अशा गोष्टी आहेत त्या की त्या आज समाजाला उपयोगी आहेत, समाज उपयोगी आहे. आणि त्यानं जे समाजामध्ये जे अर्थाचे अनर्थ चालले ते तुम्हाला रोखणं शक्य आहे. आणि खऱ्या अर्थानं तुमचं ज्योतिष्य म्हणून लोक जन्मोजन्मी नाव घेतील आणि तुमच्या कार्याची काहीतरी सार्थक झालं असं तुम्हाला सुद्धा ॲट द एंड ऑफ द लाईफ एक समाधान मिळेल. असा हा विषय. मंगळ म्हटला म्हणजे रिॲक्टिव्हनेस, बस दुसरं काय आहे. मंगळ म्हटला म्हणजे राग पकडलं, क्रोध. पण क्रोध हा निराळा असतो आणि रिॲक्टिव्हनेस हा निराळा असतो. रिॲक्टिव्हनेस काय असतो? प्रतिक्रिया देणे. काही काही लोक ऐकून घेतात शांतपणे आणि काही काही लोक त्यांना न पटणारा भाग आला की असे बोलतात, तुम्हाला असे फाडकन बोलतात की पुढची तुमची बोलतीच बंद. आणि या प्रतिक्रिया देण्याच्या गुणधर्मानेच सर्व रिलेशनशिप्स या स्पॉइल होतात. मग त्या 2 मित्रांच्या असो, 2 शेजाऱ्यांच्या असो, 2 मित्रमैत्रिणींच्या असो, किंवा नवरा बायकोच्या सुद्धा. आता जी प्रतिक्रिया देणं मग वाईट आहे का? प्रतिक्रिया देणं चांगलं आहे. प्रतिक्रिया देणारी लोक जी असतात त्यांना एक आपल्याकडे मिळेल काय स्मार्ट मुलगी आहे. आता हा तिचा जो प्रतिक्रिया देण्याचा गुण आहे, या गुणाला आम्ही काय केलं, इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं स्मार्टनेस म्हणलं. स्मार्टचा खरंच अर्थ तसा होतो की नाही हे आम्हाला माहित नाही, पण ते इतकं अंगवळणी पडून गेलेत आम्हाला ते शब्द
प्रतिक्रिया देणारा मुलगा किंवा मुलगी आम्ही बघितली की म्हणतो अरे क्या लडका स्मार्ट आहे. आता हा स्मार्टनेस घराच्या बाहेर खूप चांगला आहे. मंगळ असणाऱ्या पत्रिका तुम्ही तपासा, ते मुलांच्या आणि मुलींच्या, दे आर व्हेरी गुड करिअरिस्ट. बिकॉज प्रतिक्रिया देतात. ते कस्टमरने एक एक क्वेश्चन केलं, ताबडतोब त्याला रिॲक्ट होतात आणि आपला माल खपवतात. मंगळ चांगला असणे एका चांगल्या सेल्समनची एक क्वालिटी आहे. तो तुम्हाला बोलूच देत नाही. तो तुमच्या माती तुमचा प्रॉडक्ट मांडल्यानंतरच शांत होतो. तुम्ही काही म्हटलं की त्याची प्रतिक्रिया तयार. पण आता मला असं सांगा की अशी स्मार्ट मुलगी करिअर खूप छान करेल, मोठा गग्ग घालेल, पॅकेज मिळवेल, पण ही प्रतिक्रिया देणं संसारामध्ये किती योग्य आहे? नवऱ्यालाच नाही, घरच्या मेंबर्सला, सासूला जर तिने असा स्मार्टनेस दाखवला तर कुठली सासू आपल्या इंडियन मॅरिटल सिस्टीम मध्ये अशा सुनेला खपवून घेईल? हे सगळे प्रश्न आपणच तपासले पाहिजेत आणि याची उत्तरं आपण शोधली पाहिजे. मग आता या प्रतिक्रियेला थांबवायचं कसं? या प्रतिक्रियेला प्रतिसादामध्ये बदलायचं. ऑलवेज चेंज युअर रिॲक्शन्स इंटू रिस्पॉन्सेस. आणि रिस्पॉन्समध्ये कन्व्हर्ट करण्याचं जे काम आहे हा शनी करतो. त्यामुळे जर मुलाला किंवा मुलीला मंगळ असेल, स्ट्रॉंग असेल, त्याचा अर्थ फक्त एवढाच घ्या की त्याचा मृत्यू लवकर होईल, तिला वैधव्य येईल, तिचे 4 लग्न होतील, ती द्विस्वभाव राशीत असेल तर विवाह बाह्य संबंध होतील, अमुक नक्षत्रात असेल तर सासू मरेल, अमुक. या गोष्टींमध्ये जाऊ नका. कारण त्यावेळची विवाह संस्था आणि आजची विवाह संस्था ही फार बदलली. त्यावेळच्या विवाह संस्थेमध्ये जर एखादं लग्न होत असेल तर या सर्व गोष्टींचा विचार करा, अदरवाईज अजिबात करू नका. आजकाल मॅरेज ब्युरोचा जमाना आहे. मॅरेज ब्युरोमधून तुम्हाला लग्नांची स्थळं मिळतात, ती तुम्ही शॉर्टलिस्ट करता, इंटरेस्ट पाठवता आणि नंतरचा प्रकार सगळं चालू होतो. तर अशा रिॲक्टिव्ह मुलीला जर रिस्पॉन्सिव्ह नवरा मिळाला किंवा तिच्या ॲक्शन्स रिॲक्शन्स ॲब्सॉर्ब करणारा जर मुलगा मिळाला तर त्यांचं आयुष्य निश्चितच चांगलं होऊ शकतं. नाही होऊ शकणार का, असा मी प्रश्न विचारतो. आणि असल्या ग्रहमैत्री केलेल्या पत्रिकांचे संसार तुम्ही करा आणि त्यांचे संसार तपासा, पोस्टमॉर्टेम करा. तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या ज्ञानामध्ये निश्चित एक प्रकारची वेगळी दालनं ओपन होतील आहे. आणि ही ग्रहमैत्री आजच्या काळामध्ये किती महत्वाची आहे हे तुम्हाला त्यामध्ये कळेल. तर या दृष्टीनं हा जो सगळा भाग आहे, हा भाग आज आपल्याला याच्यावरती आपल्याला कुठेतरी एक पुनर्विचार करायचा आहे. आणि हा पुनर्विचार करून आपल्याला ही जी सिनास्ट्री आहे किंवा ग्रहमैत्री आहे ही अंगवळणी पाडून घ्यायची. मी असं अजिबात म्हणणार नाही की गुणांना महत्वच देऊ नका, पण नुसते गुण बघूनच सर्व निर्णय घ्या असं मी म्हणणार. दोन्हीचा सर्वंकष विचार करा आणि तुमचा जो निर्णय आहे तो त्यामध्ये द्या. आणि त्यांना काय पाहिजे हे महत्वाचं आहे. समजा इंटरकास्ट मॅरेज आहे आणि दोघांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? तुम्ही काहीच करू शकत. एक शेवटी जाता जाता एक फक्त मी उल्लेख करतो की विवाहाचे जे संबंध आहेत त्याला टाइप्स ऑफ रिलेशनशिप्स म्हणतात, त्या सुद्धा आता खूप बदललेले. अँड देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ रिलेशनशिप्स इन इंडियन मॅरेज ऑल्सो. फॉर एक्झाम्पल हाऊस हजबंड ही संकल्पना आजकाल खूप जास्त समोर यायला लागली. माझ्याकडे असे काउन्सिलिंगला अनेक लोक येतात ज्याच्यात मुलाला हाऊस हजबंड म्हणून ऑफर असते आणि तो नाही म्हणतो. तर या प्रकारच्या सर म्यूट झालंय पुन्हा. सर अनम्यूट करा. अनम्यूट कराल सर.
म्यूट आहे. सुरुवातीला एका मॅरेज ब्युरो कडून काउन्सिलिंगला आलं. मी त्यांना मला काहीच माहित नाही या भावनेने त्यांना विचारलं की तुला मूल का नकोय. ती म्हणे मी एका अफाट कंपनीची, मी सध्या खूप मोठ्या पोस्टवरती आहे आणि माझं नेक्स्ट प्रमोशन यावर्षी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून होऊ घातलेलं आहे. आणि इफ आय ऑप्ट फॉर अ चाइल्ड, माझी 6 महिन्याची मॅटर्निटी लिव्ह आणि पुढचा त्याला वाढवण्याचा 1.5 वर्षाचा काळ, असे 2 वर्ष माझे फुकट जातील आणि माझं जे प्रमोशन व्हाईस प्रेसिडेंटचं आहे ते कमीत कमी 5 ते 6 वर्ष पुढे जाईल आणि आय विल इन्कर अ लॉस ऑफ सो मेनी बिलियन डॉलर्स. त्यामुळे त्याला नवराई सुद्धा मान्य होता. म्हणजे तुला मान्य आहे काय? म्हणून मला मान्य. म्हणजे आता या रिलेशनशिप्सची तुम्हाला कुठेतरी गुणमेलन करणं किंवा त्यांची सिनास्ट्री बघणं ही एक काळाची गरज झालेली. हाऊस हजबंडचाही तसाच विचार आहे. काही काही नोकऱ्या अशा आहेत की त्या नोकऱ्यांमध्ये नवरा आणि बायको दोघेही जर नोकरीत असतील आणि जर ते फिरतीवर राहिले तर त्यांचा एक ॲव्हरेज लग्नाचं आयुष्य 30 वर्षाचं पकडलं तर ते हार्डली 6 महिने फक्त एकत्र राहू शकतात त्यांच्या नोकऱ्यांच्या कंडिशन बघितल्या. अशा कल्पनेतून हाऊस हजबंडची संकल्पना समोर आली. वेळ संपत आली आहे म्हणून, नाही तर त्याच्यावरचा एक माझा काउन्सिलिंगचा खूप चांगला किस्सा आहे, तो मी सांगितला असता. पण आणि नंतर कधी आपण जेव्हा बसू बोलू त्यावेळेस तो सांगेल. पण या ज्या सगळ्या नवीन नवीन संकल्पना आलेल्या आहेत ह्या वाईट आहेत, या आउटडेटेड आहेत. त्यापेक्षा आमची जुनीच विवाह संस्था चांगली होती असाही विचार करणं इतपत योग्य आहे. आणि आजकालची जी पिढी आहे, जी आम्ही निर्माण केलेली पिढी आहे, ही पिढी फार हुशार आहे आणि आमच्यापेक्षा 4 पावलं पुढे गेली. आम्ही जो विचारच करू शकत नव्हतो तो विचार ही लोक करतायत. आणि ज्या तडजोडी आम्ही करू शकलो नाही त्या तडजोडी करायला ते तयार आहे. एक सोशलॉजिकल पॅटर्न चेंज झालेलं आहे. माझे वडील अत्यंत गरीब होते, फार लवकर गेले ते. मी गरिबीत वाढलो. माझ्याजवळ स्वतःचं घर नव्हतं, सायकल नव्हती. माझं पूर्ण आयुष्य स्वतःची सायकल, स्कूटर, कार आणि घर घेण्यात मी 60 वर्षापर्यंत पोहोचलो. पण माझ्या मुलाला जन्मता ते सगळं मिळालं. त्यामुळे मला जी परवडली ती गाडी मी घेतली, तिला पाडी समजून मी तिच्यात आजही तीच गाडी चालवतो. पण माझा मुलगा म्हणतो अरे ती बेकार गाडी आहे, भोक्कड गाडी, आडी घे. आता याला आडी कोणी टाकली याच्या डोक्यामध्ये? कारण याला जन्मतः इन्फ्रास्ट्रक्चर मिळाले. त्यामुळे आता तो कशात गेला की यातलं चांगलं काय, 2 BHK फ्लॅटपेक्षा 3 BHK रो हाऊस जास्त चांगलं, ही तुलना तो करायला शिकलाय. आणि आम्ही सुद्धा काही अंशी या गोष्टींना थोडंसं प्रोत्साहन दिलं. एनिवे, हा ज्योतिषाचा भाग नाही, पण हे सगळे प्रकार आहेत. जसं मॅडमने सांगितलं की ज्योतिष्य कालज्ञ असा. पण याला एक आणखीन एक तिसरा पॅरामीटर आहे, त्याला म्हणतात पात्र. ज्योतिष्य कालपात्र. एन्शियंट तुम्ही लिटरेचर वाचाल, ज्योतिष्य कालपात्र असा. ज्योतिष्य कालज्ञ असावा हे फक्त महाराष्ट्रात म्हटलं गेलं. आणि हे केतकरांच्या पिढीमधले जे ज्योतिषी होते, रघुनाथ शास्त्री पटवर्धनांनी वगैरे उचलून धरलं. पण या देश कालज्ञासोबत पुढचा एक भाग आहे तो पात्र. आणि तो पात्र म्हणजे इतिहास. कारण जरी तुम्ही नवग्रह पकडत असाल तरी सुद्धा एक 10वा ग्रह आहे ज्याला म्हणतात पूर्वग्रह. तो पूर्वग्रहाचा विचार केल्याशिवाय तुम्हाला भाकीत देता येत नाही. त्यामुळे त्या पूर्वग्रहाचं नॉलेज असणं, त्या पूर्वग्रहाची पूर्ण माहिती असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. त्यामुळे प्रत्येक ज्योतिषी हा देश काल पात्र असावा. आणि जर या तिन्ही अंगांचं त्याला ज्ञान असेल आणि जर त्यांनी शास्त्राची ही सर्व अंग तपासून लोकांचं मार्गदर्शन केलं तर निश्चितच ते कल्याणकारी होईल, यात शंका. मला वाटतं वेळ संपत आलेली आहे
आणि मी आता जास्त तुमचा वेळ घेत नाही. आणि तुम्हाला मी आधीच म्हटलं की माझे हे तिळगुळ रूपी शब्द आहेत, तर ते कडू होण्याच्या आधीच मी आपली रजा घेतलेली बरी किंवा आपला निरोप घेतलेला बरा. पण मी आपणा सर्वांना, पाटील मॅडमला, पावले सर आणि सर्व ज्योतिष्य प्रेमी लोकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपल्याला भरभराटीचं जावं, सुख समृद्धीचं जावं आणि एकमेकांमधला स्नेह, एकमेकांमधली ग्रामैत्री ही दिवसेंदिवस गोचरी कशीही असली तरी वृद्धिंगत होत राहावं, अशी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझा आजचं हे जे दोन शब्द आहेत हे मी संपवतो. नमस्कार. खूप छान सर, खूपच सुंदर मार्गदर्शन आपलं. आणि म्हणजे एक एक विषय त्यातला एक एक छोटा छोटा सूक्ष्म भाग तुम्ही समजावलात. सगळ्यात आधी मला ते ग्रहमैत्री आपण बघतो, तर ग्रहमैत्रीमध्ये तुम्ही जी सुपर इम्पोज करून आपण कुंडली बघावी ही कल्पना खूप छान सांगितली. कारण आपण वेगवेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये बघतो, पण हे सुपर इम्पोज करून बघणं हे खूप छान असतं. कारण मी पण ते केलेलं आहे दुसऱ्या रंगाच्या शाईमध्ये. म्हणजे आपण गोचर आणि दुसरी कुंडली असं करून जसं सुदर्शन करतो तशा पद्धतीने. पण हे अगदी खूप बरोबर. छान जसं आपण सांगितलं सर. गोचर बघतो तसंच 2 कुंडल्या सुपर इम्पोज करायचे. हा, तर तुम्हाला दोघांमध्ये कुठल्या एरियाज डिस्टर्ब आहेत, कुठले एरियाज चांगले आहेत, त्याच्यात तुम्ही जितकं खोल जाल तेवढं तुम्हाला. तेवढं आणि आणखी आजकाल कसं म्हणजे सखोल माहिती मिळते कुठलीही आणि गोष्ट विचार करता सांगताना येतो. त्यात क्लॅरिटी हवी. ती क्लॅरिटी जर तुमच्या समोर बसलेल्या जातकाला मिळाली तर तुमचा जॉब संपला. तसंच आपण जे अनुरूप आहेत का हे बघतो, त्यासोबतच अनुकूलता किती आहे दोघांच्या स्वभावाची म्हणा किंवा आणखी इतरही बाबतीत म्हणा, ते सुद्धा खूप छान सांगितलं सर. आणि त्याचबरोबर मांगलिक कुंडल्या म्हटलं तर मग मांगलिक स्त्री किंवा मांगलिक मुलगी आहे किंवा मुलगा आहे, मग तो रिॲक्ट होणार, कारण ॲग्रेशन त्याच्यामध्ये असणार. त्याची ऊर्जा कुठे युटिलाइज करायची आणि कशा पद्धतीने त्याला हँडल करायचं. कारण मुलींच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की प्राचीन काळी तर मुली बाहेरच निघत नव्हत्या ना, चूल आणि मूल एवढंच मर्यादित क्षेत्र होतं, त्यामुळे ते परिणाम जास्त मिळत नव्हते, त्रास होत नव्हते आणि घटस्फोटाचा तर प्रश्नच नव्हता ना. फक्त विवाह सौख्य कमी किंवा जास्त असं एवढाच विचार केला जात होता. त्यामुळे इतर आता देशकाल पात्राप्रमाणे आपण जसं बघतोय आणि खरंच आपल्याला अनेक गोष्टींमध्ये अडचणी दिसतात आणि खूप वाईट वाटतं. हे घटस्फोटांचं प्रमाण जेवढं वाढत चाललंय ना, त्यामुळे कसं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, पण त्याचा स्वैराचार होऊ नये यासाठी सुद्धा हे मार्गदर्शन खूपच उपयुक्त ठरेल सर. तसंच तुम्ही एक आणखी खूप छान मुद्दा सांगितला की इंटरपर्सनल रिलेशनशिप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये आणि ती सुद्धा बघायला हवी. संततीचा तर विचार करायलाच हवा. म्हणजे जो प्राचीन शास्त्रामध्ये सांगितलेला आहे नियमांमध्ये, तो भाग तर आपण घ्यायचाच आहे, फक्त त्याला नव्या दृष्टीने बघायचं आहे. कारण शास्त्र कधी चुकीचं ठरू शकत नाही, फक्त आपल्याला त्याला नव्या दृष्टीने बघून त्याचं अवलोकन करायचं आहे आणि निरीक्षण करायचं आहे. हा भागही खूप सुंदर सांगितलात सर. आणि तुमच्याजवळ जे पण काही आता बोलले तुम्ही की खजिना आहे, तर खरोखरच हा एक तासाचा विषय नाहीये किंवा हा थोडक्यात संपणारा विषय नाहीये. त्यामुळे आपण नक्कीच यावर एक कार्यशाळा छान आयोजित करू आणि याला चांगल्या रीतीने सूक्ष्मतेने समजून घेऊ असं मला वाटतंय. आणि मी नक्कीच ही आयोजित करील सर लवकरच, कारण जेवढ्या लवकर केली तेवढ्या लवकर सर्वांना याचा लाभ होईल. आणि त्या दृष्टीने जिथे जिथे फलादेश करताना चुका होतात, किंवा असं नाही म्हणू शकत आपण चुकाच होतात, की दुर्लक्षित असतो काही भाग, की ह्याही दृष्टीने बघायला हवं, तर तेही लक्षात येईल. तर नवीन अभ्यासकांनाही आणि जुन्या अभ्यासकांनाही सर्वांनाच सहाय्यक ठरेल असं मला नक्कीच वाटतं. आपण सर थोडे प्रश्न घेऊयात का, जर तुमची परवानगी असेल तर? चालेल चालेल चालेल, काय हरकत नाही. तर कोणाचे असतील तर सांगा. सर्वप्रथम इथे आपल्यामध्ये आदरणीय मुजुमदार सर आणि कुरेकर सर उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीला मी मान्यता देते, मला आत्ताच दिसले. तर आणखी उपस्थितांपैकी कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. एक एक जण अनम्यूट करून विचारा.
प्रतिक्रिया छान आलेल्या आहेत सर सर्वांच्या. मॅडम विचारू मी? हो हो विचारा. सर म्हणतात ना की कमी गुण असले तरी हो म्हणू शकतो आपण, कारण तिथे 8व्या संदेशात मंगळाची पत्रिका असेल तरी मग गुण कमी असतील तर चालतील का? मंगळाचे आणि गुणांचा काय संबंध आहे? काही संबंध नाही आहे. आपण म्हणतो ना की मंगळाचा जो संबंध आहे तो दोन्ही मंगळाच्याच ग्रहमातेशी आहे. पत्रिका पाहिजे. ग्रहमातेशी गुणांचा संबंध हा फक्त संततीशी आहे. अच्छा. मंगळाची पत्रिका असेल आणि गुणांचा जो संबंध आहे तो फक्त बघा. बाकी अच्छा. ग्रहमैत्री जर उत्तम असेल तर पुढे त्याला काहीच हरकत नाही. आणि जर एकाची मंगळाची आणि एकाची नाही आता काही फरक नाही पडत असं? एकाचं काय? एकाची मंगळाची पत्रिका आणि एकाची नाही आहे. हो, मंगळाला मंगळच पाहिजे असं नाही. असं नाही मंगळाला मंगळच केलं तर भांड्याला भांडं लागेल. आवाज जास्त होईल. त्याचा शनी बघा. अच्छा. शांत राहील ना आपल्याला मंगळाला शनी ऍब्सॉर्ब करतो. अच्छा. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स या दोन आर आहेत माणसाच्या आयुष्यात. अच्छा. तुम्ही रिस्पॉन्सिव्ह राहिलात तर तुम्ही तुमच्या डोक्याला शांतता असते. रिॲक्शन देत राहिलं तर आयुष्यभर कटकटीत असते. भांडण संपणारच नाही. कधीच संपत नाही. त्यामुळे तुम्हाला आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला रिस्पॉन्सिव्ह राहावं लागतं. आणि जितके तुम्ही जास्त रिस्पॉन्सिव्ह राहता तेवढं तुमचं म्हातारपण चांगलं. मी आता 60 वर्षाचा होतोय म्हणून सांगतोय. आयुष्यभर नुसतं रिएक्टिव्ह राहिलो मी, पण आता मला कळतंय की नाही बाबा, खूप झाल्या तुझ्या रिॲक्शन, आता रिस्पॉन्सिव्ह हो. बरोबर आहे. थँक्यू सर. आणखी कुणाला प्रश्न आहेत? नमस्कार सर. तुम्ही सांगितलं की गुणमेलनामध्ये तुम्ही रविचंद्र राहू केतू ह्या ग्रहांचे योग बघा, हे उत्तम असतील तर हो म्हणायला सांगितले तुम्ही. हो बरोबर. त्यात उत्तम आणि वाईट म्हणजे काय असं तुम्हाला विचारायचं आहे? हो सर. थोडक्यामध्ये एकच आहे. सगळ्यात उत्तम त्रिकोण, त्याच्यानंतर केंद्र, त्याच्यानंतर वाईट काय 6-8-12 आणि उरलेले स्थान आहे ते प्रयत्नाची स्थान. ओके बस या तऱ्हेने घ्यायचं. आणखी कोणी? हा नमस्कार सर. असेल ते घेऊ नका. या स्थानांचे सुटलेले असतील तर तिथे प्रयत्नाला रिलेशनशिप कॅन बी इम्प्रूव्ह. हे जर तुम्ही सांगता की 6-8-12 नको तर एकमेकांच्या पत्रिकेला धरून करायचं का कसा? एकमेकाच्या पत्रिकेवरून एकमेकाची पत्रिका सुपरइम्पोज करायची. ओके. रवीच्या षष्ठामध्ये दुसऱ्याचा राहू पडला असेल, गडबड आहे. ओके. ऍडवाइस नका करू. उमाकांत कुलकर्णींना काही विचारायचं हो सर. हा नमस्कार सर. खूप छान वाटलं तुमचं हे नवीनच म्हणजे मुद्दे सांगितले तुम्ही. पण मला असं विचारायचं की एकाच तत्वाच्या राशी असला की आपण म्हणजे एक विचारी असतात, एकाच दिशेने जातात ते वधूवर. पण आता अग्नितत्व असेल तर त्याला अग्नितत्व जास्त भडक होईल आणि त्या म्हणून काही जण म्हणतात की जलतत्वाचा असावा पार्टनर, की त्याचा राग वाढला तर ती शांत राहून म्हणजे त्याचा राग बॅलन्स करेल. तर कोणतं बरोबर आहे? एकाच तत्वाच्या दिशा यामध्ये राशींना जास्त प्राधान्य नाहीये का? की राशी काय आहे? राशी या जागा आहेत. राशी आर द प्लेसेस. हा. आणि मूळ काय आहेत? ते ग्रह पिंड आहे. ग्रह. हा. मी एका राशीचा आहे म्हणजे काय आहे की मी एका ती जी जागा आहे त्या जागेचा प्रभाव माझ्यावरती जास्त आहे. हो. मी धनुराशीचा आहे म्हणजे काय की धनुराशीचा प्रभाव माझ्यावरती जास्त आहे. हो. या जगामध्ये धनुराश जिथे कुठे असेल ती जागा मला आवडेल. आय विल बी व्हेरी मच कम्फर्टेबल देअर. पण इट डझंट मीन की कुठला ग्रह माझ्यावरती प्रभावी आहे हे मात्र ती रास ठरवत नाही. अच्छा. कारण राशीपेक्षा म्हणजे मला नक्षत्र म्हणायचं होतं, कारण ग्रह नक्षत्राकडून ऊर्जा घेतो. हा. नक्षत्रच ते आता शेवटी नक्षत्र काय आहे? नक्षत्र शेवटी नक्षत्र. हो. नक्षत्र हे वायू तत्व आहे. हा. आणि जे नक्षत्र असेल तो वायू तुम्ही घेताय. यू आर ब्रीथिंग दॅट काय म्हणायचं, यू आर ब्रीथिंग दॅट वायू तत्व, दॅट पर्टिक्युलर नक्षत्र. म्हणून तुमच्या हातून नक्षत्राधिष्ठित कर्म होतात. एखादं कर्म करायचं असेल तर अमुक नक्षत्रावर करा.
हे बरोबर. आम्ही आवर्जून सांगतो लोकांना. का सांगतो? अरे कारण तोच वायू तुझ्या शरीरामध्ये आहे ना, त्याच हो नक्षत्राचा वायू तुझ्या शरीरात संचार करतोय हो हो. आणि त्याच नाही नक्षत्राला मला तू मला त्याला हा कर्माची मला जोड असं- दिली तर तू निश्चित हा चांगला होशील. हा नाही मला असं म्हणायचं होतं की अग्नितत्व आणि जलतत्व या राशी म्हणजे विचार भिन्नता आहे वेगवेगळ्या दिशांची. अग्नितत्व म्हणजे पूर्व दिशा, जलतत्व म्हणजे उत्तर दिशा. तर विचार भिन्नता राहील, पण त्यांचे राशी स्वामी मित्र आहेत. हो, तर राशींचा विचार त्यामध्ये इतका काही नाही, गौण आहे. म्हणजे तो काय एवढा महत्वाचा नाही घ्यायचा का? एवढं महत्वाचं नाही आहे, कारण ते म्हणजे ते राशी म्हणजे जागा आहेत ना, हा हा म्हणून त्या दृष्टीने की जसं हो नागपुरात जसं तुम्ही मेदनीयामध्ये राशींचा विचार बघा, तुम्हाला ते जास्त चांगलं हे होईल. आणि संहिता ग्रंथांचं ओके अध्ययन करा म्हणजे कळेल राशी आणि ओके ग्रहपिंडात फरक काय. आपण ओके राशींनाच म्हणजे जास्त महत्व देतो, कारण त्या पाश्चात्यांनी ओके दिल्या आपल्या, त्यामुळे राशींनाच ओके जास्त ठीक आहे. महत्व देतो. हा म्हणजे त्यापेक्षा ग्रह मैत्री महत्वाची. सगळ्यात ग्रहमैत्री महत्त्वाचं. महत्वाची, कारण तो ओके ग्रह ओके पिंड आहे. धन्यवाद. जो हा आपला हा पिंड आहे, ज्या पिंडाची माझी जडणघडण आहे, ज्याच्यावरती हा माझ्या शरीराचं पंचीकरण झालेलं आहे, त्याला हा ग्रह कारणीभूत आहे, त्याला ओके राशी कारणीभूत नाही. बर बर फक्त ती कुठे झाली, तर ती त्या हा राशीमध्ये ती पिंड गटाना झाली, म्हणून तर राशींना बर म्हणते. ओके ओके धन्यवाद सर. थँक्यू. हो. खूप छान प्रकारे सर समजावून सांगत आहेत आणि मला वाटतं असे अनेक प्रश्न असतील की जे सर खूप छान रीतीने सांगू शकतात त्यांची उत्तरं, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण खूप सारे प्रश्न घेऊ शकणार नाही. त्यासाठी एक छान कार्यशाळाच आयोजित करूया विवाह या विषयावर. चालेल ना सर? अगदी चालेल, केव्हाही सांगा, फक्त थोडासा मला वेळ द्या, म्हणजे मग हो हो, माझं लवकरच ऑफिसची करू सर व्यस्तता आणि आपण. माझी तब्येत दोन्ही गोष्टी सांभाळून हो आपल्याला हो करते. आम्हालाही चालेल मॅडम. हो हो सर्वांनाच चालेल मला असं वाटतंय, कारण आज सरांनी खूप छान नवीन नवीन दृष्टिकोनाने कसं बघायचं हे चांगल्या रीतीने सांगितलं. आणि जसं आपल्याला माहितीये पंचांगाच्या 5 अंगांची वेगवेगळी तत्व आहेत, तसं राशीचं तत्व सरांनी सांगितलं, वाराचं आपल्याला माहितीये. तर अशा प्रकारे विचार केला तर बरेचसे कोडे आपले सुटू शकतात, कारण आपण नवीन युगामध्ये आहोत. प्राचीन शास्त्र आहे ते जसंच्या तसंच राहणार आहे, फक्त त्याला आता कसं अप्लाय करायचं हा प्रश्न असतो, आणि तो योग्य रीतीने केलं तर ते सुद्धा व्यवस्थितच फलित होणार आहे, हे तेवढंच खरं आहे. तर सरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला हे कळून चुकलंय. त्यामुळे सर्वजण या मुद्द्यांचा विचार करून यापुढे गुणमेलन करतील, आणि गुणमेलन करताना या मुद्द्यांचा विचार सुद्धा करणं खूप उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे. तेव्हा आजचं व्याख्यान खूपच माहितीपूर्ण सुरेख झालं सर. त्यासाठी मी आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. आणि असंच आपल्यासाठी आणखी एक म्हणेल की आपलं आरोग्य, आपलं दीर्घायुष्य आपल्याला लाभो, आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहो, जेणेकरून एक आमचा स्वार्थ आहे की आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन लाभत राहो. आणि आज पुन्हा सर्वांना मी एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी 4 ओळी म्हणेल. 12 सणांचे संदेश 12 ऐकून घेऊन आचरण करा. 12 सणांचे संदेश 12 ऐकून घेऊन आचरण करा. संक्रांत सांगते रुसवा सोडा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. वा थँक्यू. वा, फार छान. आपण पावले सर ही मीटिंग इथे संपवूया. धन्यवाद मॅडम. आपणा सर्वांना सुद्धा उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.